हॅलो फ्रेंड्स, एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 7वीचा विषय गणिताचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर सोडवणार आहोत. सराव पेपर आहे आणि तुम्ही हा सराव पेपर सोडवल्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळतील. तर चला तर मग आता आपण प्रश्नपत्रिका पाहूया आणि ती सोडवूया. आपण प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागा भरा. टिंबटिंब ही पैशांचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते. उत्तर: बँक ही पैशांचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते. दुसरं: मुद्दल व व्याज यांच्या बेरजेला टिंबटिंब म्हणतात. उत्तर: मुद्दल व व्याज यांच्या बेरजेला रास म्हणतात. तुम्हाला प्रश्नपत्रिकेत तिथेच उत्तर लिहायचं असतं, म्हणून तुम्ही फक्त रास हा शब्द लिहायचा आहे. वर्तुळाच्या परिघाचे सूत्र बरोबर डॅश डॅश. वर्तुळाच्या परिघाचे सूत्र बरोबर 2 पाय r. लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित टिंबटिंब कोणाच्या मापा एवढे असते. लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते. केंद्रीय हा शब्द लिहायचा आहे गाळलेल्या जागेत. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची टिंबटिंब होय. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. काटकोन त्रिकोणात टिंबटिंब वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे टिंबटिंब होय. कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ होय. अशा पद्धतीने तुम्ही गाळलेल्या जागा लिहायच्या आहेत. 7 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, त्यापैकी तुम्ही 5 लिहायच्या आहेत. तुम्हाला परीक्षेत कधी कधी 5च विचारण्यात येतात आणि त्या 5ही तुम्हाला लिहायच्या असतात. मी मुद्दामून तुम्हाला जादा म्हणजे एक्स्ट्रा गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. पुढचं बघूया. ब. जोड्या लावा. अ गटमध्ये दिलेलं आहे कर्णवर्ग त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए अधिक बी कंसाचा वर्ग. ए अधिक बी वर्ग नाही म्हणायचं, कंसाचा वर्ग म्हणायचा. ए वजा बी कंसाचा वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग. इथे कंस नाही म्हणून इथे ए वर्ग वजा बी वर्ग असंच लिहिलं पाहिजे, म्हटलंही पाहिजे. पुढचं आहे व्याज. ब गटात दिलेलं आहे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. दुसरं दिले कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. पुढचं आहे म गुणिले द गुणिले क भागिले 100. पुढचं आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. त्याच्या पुढचं 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 म्हणा किंवा 1/2 म्हणा. ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. तर अशा पद्धतीने जोड्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या जोड्या तुम्ही जुळवायच्या आहेत. तर कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्णवर्ग म्हणजेच पायथागोरसचं सूत्र आहे, हे लक्षातच ठेवायचं आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची किंवा 1/2 पाया गुणिले उंची. पुढचं आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. हे लक्षात ठेवायचं आहे, हे सूत्रही तुम्ही पाठ करायचं आहे. पुढचं आहे ए वजा बी कंसाचा वर्ग. ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. पुढचा आहे ए वर्ग वजा बी वर्ग. त्याच्यात लिहायचं ए अधिक बी एक कंस आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी, कारण फक्त इथे ए वर्ग वजा बी वर्ग आहे, कंसाचा वर्ग नाही आहे, लक्षात ठेवा. व्याज म गुणिले द गुणिले क भागिले 100 किंवा म गुणिले द गुणिले क छेद 100 असेही म्हणू शकतात. पुढचा आहे प्रश्न दुसरा सोडवा. सोडवामध्ये आहे 600 रुपयांमध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळेल. आता उकल काय, पेंड्यांची किंमत काढायची आहे तुम्हाला, म्हणून ती आपण काय मांडली, एक्स मांडली. एक्स रुपये मानू. 15/600 बरोबर x/1280. म्हणजे 15 पेंड्यांची किंमत किती आहे 600. एक्स पेंड्यांची किंमत किती आहे 1280, कारण एक्स आपल्याला किंमत काढायची आहे. मग 15/600 गुणिले, आता हा 1280 आपल्याला बरोबरच्या या बाजूला आणायचं आहे, इकडच्या साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला आणायचं डाव्या बाजूला. तर आणि
बरोबरच्या पलीकडे फक्त कोणती संख्या आहे? एक्स, कारण ती आपल्याला काढायची, ती तिकडेच राहणार. म्हणून हा इकडे येताना, बरोबरच्या इकडे येताना तो अंशस्थानी जाईल. छेदस्थानचा अंक कुठे जातो? अंशस्थानी, आणि अंशस्थानचा अंक छेदस्थानी जातो. तर मग 1280/1, इथे 1 छेद लिहा किंवा लिहू नका, नाही लिहिला तरी चालतो, पण अंश मात्र लिहायचा असतो, छेद लिहायची गरज नसते. 1 छेद असेल तेव्हा. केव्हा सांगितलं मी? जेव्हा 1 छेद असेल तेव्हा हा लिहा किंवा लिहू नका. आता आपल्याला भाग द्यायचा आहे. हा 0 गेला, हा 0 गेला. गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून. जर बेरजेचं चिन्ह असतं तर आपण हा भाग दिला नसता, लक्षात ठेवा. गुणाकाराचं चिन्ह असतानाच खालीवरती अंश आणि छेदस्थानी भाग जात असतो. मग तो असाही जातो आणि असा तिरकसही जातो. मग हा 0 गेला, हा 0 गेला. 15 एकी 15, 15 चौक 60. आता इथे 128 संख्या उरलेली आहे, 0 आधीच गेलेला आहे. मग 128ला ह्या 4ने भाग द्यायचा आहे. 4 एकी 4, इथे 1 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. 4 एकी 4, 4 त्रिक 12, 4 दुणे 8. एक्स बरोबर किती आलं? 32. म्हणजे 32 पेंड्या कडबा मिळेल. किती मिळेल? 32 पेंड्या कडबा मिळेल. पुढचं पाहूया आपण. पुढचं गणित बघा. घनाच्या बाजू पुढीलप्रमाणे असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. घनाची बाजू 4 सेंटीमीटर. आता इथे तुम्हाला घनाची बाजू 4 सेंटीमीटर दिली असेल किंवा 3 सेंटीमीटर किंवा 5 किंवा अजून कुठली काही दिली असेल, पण आपलं सूत्रामध्ये किंमत टाकून उत्तर लिहायचं आहे, काढायचं आहे. तर उत्तर घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजू वर्ग. बाजूबद्दल आपण एल म्हणत असतो, म्हणजे एल वर्ग. 6 गुणिले एल किती दिलेली आहे? बाजू किती दिली आहे तुम्हाला? 4 सेंटीमीटर. जर 3 सेंटीमीटर दिली असती तर 3 लिहिली असती, 5 आली असते तर 5 लिहिली असती. म्हणून 6 गुणिले 4चा वर्ग. आता 6 गुणिले 4चा वर्ग किती आला? बऱ्याच वेळा तुम्ही मुलं काय करतात? 4चा वर्ग लिहिताना 4 दुणे 8 करून टाकतात. तर ही चूक मात्र करू नका. 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 म्हणजे 16. लक्षात राहील. 4चा वर्ग म्हणजे 8 लिहू नका चुकूनही. 4 गुणिले 4 बरोबर 16. म्हणजे 6 गुणिले 4चा वर्ग 16 आणि 16 96, म्हणजे 96 चौरस सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे आणि पृष्ठफळ हे चौरस सेंटीमीटर. मीटर असेल तर चौरस मीटर, किलोमीटर असेल तर चौरस किलोमीटर, अशा पद्धतीने लिहायचं असतं. पुढचा आहे सोडवा. 998चा वर्ग. 998चा वर्ग काढताना आपण 998 ही संख्या जर 1000मधून वजा केली 2 तर 998 येतात. 1000मधून 2 वजा करा, किती येतात? 998. म्हणजे ही 998 बरोबर 1000 वजा 2 असं आपण ती 2 याच्यात लिहिली, ए आणि बी स्वरूपात. मग 998चा वर्ग बरोबर 1000चा वर्ग करायचा आपल्याला. 1000 म्हणजेच किती? ए आणि 2 म्हणजे बी आणि कंसाचा वर्ग. 1000चा वर्ग वजा 2ab. सूत्र काय आहे? 2ab नंतर, म्हणजे 2 गुणिले ए म्हणजे 1000 आणि बी म्हणजे परत 2, आलं लक्षात, अधिक 2चा वर्ग. 1000चा वर्ग किती आला? 10 लाख आणि त्याच्यानंतर वजा 4000. बेदुणे 4, 4 गुणिले 1000 4000 अधिक 4, 2चा वर्ग 4. आता यांची वजाबाकी करायची. आधी वजाबाकी करताना हा 0, हा 0, 0. ह्या 0मधून हा 0 गेला, 0च राहणार. परत ह्या 0मधून हा 0 गेला, 0. नंतर 4 वजा करायचे म्हणून ह्या 0तून 10मधून 4 गेले, खाली उरले 6. मग इकडे हातचा गेला होता आपला, तर हातचा गेल्यामुळे इथे 10मधून 9. परत इकडे एक हातचा आला, 9 उरले आणि हातच्याचा 1 वजा 1 0. अशा पद्धतीने तोंडी वजाबाकी करायला आणि बेरीज करायला शिकायचे. आणि उरला काय आता? अधिक 4. 9,96,000मधून आपल्याला 96,000मध्ये 4 मिळवायचे. तर 0 अधिक 4 4, 0 0, नंतर 6, नंतर 9 9. 9,96,004 हे उत्तर आलेले. किती आले?
9,96,004. पुढचा आहे 3a अधिक 5b कंसाचा वर्ग, म्हणजेच a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. तर 3a अधिक 5b कंसाचा वर्ग, 3a म्हणजे a ही संख्या आणि 5b म्हणजे b धरायचे इथे आपल्या सूत्रानुसार. 3a कंसाचा वर्ग लिहा. 3a वर्ग लिहू नका, कारण आपल्याला 3चा पण वर्ग करायचा आहे, म्हणून ते कंसात टाकायची संख्या. नंतर 2 गुणिले a म्हणजे किती, 3a म्हणजे पहिलं पद, आणि गुणिले दुसरं पद म्हणजेच 5b हे दुसरं पद, आणि अधिक bचा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 5b वर्ग. 3a कंसाचा वर्ग म्हणजेच 3चा वर्ग 9 आणि aचा वर्ग a वर्ग. आता पुढे 5×3=15 गुणाकार आहेत, आणि 15 गुणिले 2 इथे गुणाकाराचं चिन्ह जरी लिहिलेलं नसलं तरी ते काय इथे गुणाकाराचं चिन्ह, एवढं लक्षात ठेवा. 5×3=15, 15×2=30, म्हणजे इथे गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे इथे गुणाकारच होणार. मग 30 आणि a गुणिले b ab अधिक 5चा वर्ग 25, 5b वर्ग लिहू नका इथे, 5चा पण 5 या संख्येचाही वर्ग करायचा आहे, म्हणजेच 25 5चा वर्ग आणि bचा वर्ग b वर्ग. अशा पद्धतीने 9a वर्ग अधिक 30ab अधिक 25b वर्ग हे त्याचं उत्तर आले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3. विदर्भात 5 वर्षात पडलेल्या पावसाची नोंद खाली दाखवली आहे. त्यावरून पावसाची 5 वर्षातील सरासरी काढा. 900 मिलीमीटर, 650 मिलीमीटर, 450 मिलीमीटर, 733 मिलीमीटर आणि 400 मिलीमीटर असे 5 वर्षाची तुम्हाला काय दिलेली आहे, म्हणजे नोंद दिलेली आहे, आणि त्याच्यावरून सरासरी पाऊस काढायचा आहे तुम्हाला. तर सरासरी बरोबर 5 दिवसात पडलेल्या पावसाची नोंद भागिले 5, म्हणजे 5 दिवसाचे त्याच्यामुळे 5 भागिले करणार. आणि मग सगळ्या संख्या लिहायच्या आहेत 5 दिवसात पडलेल्या पावसाच्या. 900 मिलीमीटर पडला म्हणून 900, 650, 450, 733 अधिक 400 आणि भागिले 5. आता वरच्या 5ही संख्यांची बेरीज किती आलेली आहे, 3133, आणि त्याला भागिले 5 केलेलं आहे. आता 5 कसं केलं आहे बघा, 5ने भागल्यावर काय आलं, 5 एकी 5, 5 30, खाली उरला 1, आणि ही संख्या किती झाली 13, 5 दुने 10, मग खाली उरले परत 3, 33 संख्या तयार झाली. 5 30, खाली किती उरले, 33मधून 30 गेल्यावर 3 उरले, मग दशांश चिन्ह दिलं आणि त्या 3वर 0 घेतला, 30 संख्या तयार झाली आणि 5 30. उत्तर किती आलं, 626.6 मिलीमीटर इतका पाऊस पडला 5 दिवसात. सरासरी पाऊस किती, 5 दिवसात सरासरी 626.6 मिलीमीटर पाऊस पडला. पुढचं गणित पाहूया. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. आता कधी 3 पदरी म्हणणार, कधी 3 पदरी कुंपण असेल, तर कधी 4 पदरी कुंपण, कधी 5 पदरी कुंपण असेल, तर त्यानुसार आपण ते गुणिले करायचे त्याला जी किंमत काढणार आपण. तर त्याच्यासाठी आधी वर्तुळाच्या बागेचा परीघ काढावा लागेल आपल्याला. वर्तुळाच्या बागेचा परीघ बरोबर 2 पाय r. 2 पाय r म्हणजे 2 गुणिले 22 सप्तमांश गुणिले 56. आले लक्षात. पुढचं बघा, 7 एकी 60, 7 आठी 56, म्हणजे किती आलं इथे 8 उत्तर आलं. भाग द्यायचा आहे डायरेक्ट असा, 7 एक 7, 7 आठी 56 म्हणजे 8 आला, आणि नंतर यांचा गुणाकार करायचा. 22 दुने 44, 44 गुणिले 8, मग 44 गुणिले 8, मग परत 8ने 44ला गुणायचे. 8 चौक 32, हातच्याला 3, 8 चौक 32 आणि हातच्याचे 3 35, म्हणजेच 352 मीटर हा वर्तुळाकार बागेचा परीघ आलेला आहे. मग आता याला 4 पदरी कुंपणाचा खर्च किती येईल ते बघायचं आहे. तर आता हे बघा, 4 पदरी कुंपणाचा खर्च 4 गुणिले तारेची लांबी गुणिले प्रति मीटर दर. 4 गुणिले तारेची लांबी किती आली आहे, पूर्ण बागेला परीघ केला आहे ना, गोल असा केले तारेची लांबी ती, तर 352 आपण काढलेली, आणि प्रति मीटर दर किती आहे 40 रुपये. तर गुणाकार करायचा आहे. आधी आपण
4ने गुणूया, 4 दुणे 8, 4 पंचे 20, 20पैकी 0, हातच्याला 2, 4 त्रिक 12 आणि 2 14 गुणिले 40. आता परत 40ने याला गुणायचे म्हणजे 0 ठेवून घ्यायचं आहे. 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तरी 0च येणार आहे उत्तर. हा 0 घेतला. मग आता 4ने गुणायचे. 8 चौक 4 8 32, 2 हातच्याला 3 म्हणजे 4 0 0 आणि तो हातच्याचा 3 त्याच्यात मिळवला तर 3 लिहिणार. 4 चौक 16, हातच्याला 1, 4 एकी 4 आणि 1 किती झालं 5. म्हणजे 56,320 रुपये काय आलेले इथे 56,320 रुपये त्या तारेला येणारा खर्च कुंपण घालण्यासाठी. तर बागेला 4 पदरी कुंपण घालायचा खर्च 56,320 रुपये आहे. पुढचं पाहूयात आपण. पुढचा प्रश्न. एका वर्गातील 30 मुलांची उंची सेंटीमीटरमध्ये दिली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. वारंवारता सारणी तयार करायची आहे. तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्या नीट बघायच्या आहेत. आता वारंवारता सारणी तयार करताना एक प्राप्तांक, नंतर ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता लिहित असतो आपण. म्हणजे इथे प्राप्तांक म्हणजेच उंचीमध्ये सेंटीमीटरमध्ये दिलेले. तर कितीपासून आहे 131 पासून 140 पर्यंत आहे. म्हणून आपण 131, 32, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140 हे इथपर्यंत प्राप्तांक लिहून घेतले. आता ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत. 131 इथे या सर्व संख्यांमध्ये किती वेळेस आहे. हा 131 आहे, 1 लिहिला. आता नंतर त्याच्यानंतर कुठे 131 ते 5 जायचं. हा दुसरा 131, मग दुसरी खूण लिहिली. त्याच्यानंतर पुढे बघायचं 131 कुठे दिसतोय का आपल्याला, तर हा तिसरा. नीट तपासायचे, नीट चेक करायचे, लिहिताना घाई गडबड करायची नाही. तर अशा पद्धतीने 131च्या ताळ्याच्या खुणा 3 आहेत. 132च्या तुम्ही शोधा स्वतः, 133च्या पण शोधा. आणि जेव्हा 5 संख्या असतात तेव्हा 1 2 3 4 द्यायच्या आणि 5वी त्याला अशी आडवी करायची असते तिरकस. म्हणजे या 5 झाल्यात. अशा पद्धतीने ह्या खुणा लिहायच्या आणि नंतर वारंवारता लिहायची. मग ह्या किती खुणा आहेत 3, ह्या 3, ह्या किती आहेत 5, 3 3 2 2 1 3 5 या पद्धती. आणि त्यांची सगळ्यांची बेरीज 30 यायला पाहिजे, कारण वर्गातील मुलांची संख्या किती आहे, ज्यांची उंची घेतली त्यांची 30 आहे. म्हणून ही संख्या वारंवारतेची 30 यायला पाहिजे, म्हणजे आपलं गणित बरोबर आहे. पुढचं आहे. जेठालाल यांनी बँकेकडून दर साल दर (10% दराने 2,50,000 रुपये 5 वर्षांच्या मुदतीने गृहकर्ज घेतले, तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल. तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल. तर सरळ व्याज काढावं लागेल तुम्हाला आधी. म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता म गुणिले द गुणिले भागिले 100. तर आता इथे बघा, आता मुद्दल किती आहे 2,50,000 आणि दर काय 10 आणि किती वर्षासाठी 5 वर्षासाठी. मग हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा 1 0, हा 1 0. मग आता डायरेक्ट 5ने गुणून घ्यायचे. 5 0 0, 5 0 0, 5 0 0, 5 5 25, 7च्याला 2, 5 दुणे 10 आणि 2 12. म्हणजे 1,25,000 रुपये हे 5 वर्षाचं व्याज आलं. मग तुम्ही 1 वर्षाचं व्याज काढू शकता. 1 वर्षाचं व्याज काढल्यानंतर पुन्हा भागिले करायचे. आता पुन्हा भागिले करताना इथून भागायचे. 5 दुणे 10, खाली उरले 2, 25 संख्या तयार झाली. 5 5 25 आणि भाग पूर्ण गेला. मग उरलेले 0 ठेवून दिलेत. 1 वर्षाचे व्याज आहे 25,000 रुपये. इथे आहे 25,000 रुपये. पुढचं बघूया. आता आपल्याला रास काढायची. मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती होतं 2,50,000 म्हणजे त्यांनी घेतलेलं, आणि व्याज त्याच्यावर किती आले 1,25,000 रुपये. मग एकूण किती झाले 3,75,000 रुपये. जेठालालने बँकेला एकूण 3,75,000 रुपये द्यायचे आहेत. या पद्धतीने हे गणित तुम्ही सोडवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ खूपच आज लांबला आहे, म्हणून मी 30 गुणांचाच आपला पेपर सोडवलेला आहे. 20 गुणांचा आपण नंतर सोडवूया. चला तर मग तुम्ही आता या पेपरची तयारी करा आणि परीक्षेला अगदी आत्मविश्वासाने जा. तुम्हाला इतर विषयांचेही व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. प्लेलिस्टमध्येही तुम्ही त्या पाहू शकतात.
आणि अभ्यास करू शकता. तर तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.